साला माझ्या घरासमोर एवढं पाणी कसं जमा झालं चला ब्लॉगमध्ये सांगतो. सकाळी सकाळी उठलो ना गपकन मशीन लावून घेतली. मशीनमध्ये कपडे टाकले ना मग घर 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 फिरत होती. हे फिरली ना मग मी येऊन गेलो खाली आणि साला रात्री एवढी मेहनत करून मी ना चांगलं बनवून दिलं होतं पप्पाला ना पप्पानं पुरं अलगच काम करून टाकलं जाऊ द्या. मग साला दुपारी झोपून होतो ना पाऊस आला आणि मग मला कपडे उपडे काढायला लागले आणि साला एवढं जोरात पाऊस आला पुरा आडात तिडाच येत होता. मग मी ना कपडे उपडे साईडनं लावून ठेवून दिले आणि भाई मस्त पावसाळ्यात मग थंड थंड झालं होतं वातावरण नाही का. मस्त हवा हवा चालू होती आणि हे बाई इकडं साला आभाळ भरूनच होतं ना साला येतच होतं आणि दुपारी झोपू बी नाही दिलं साला मला. मग नाही का झोपलो थोड्या वेळनं उठलो ना मग तयार वगैरे झालो ना मग म्हणलं आज शनिवार आहे म्हटलं तर हनुमान मंदिरात जाऊन येऊ म्हटलं तर पटापट हनुमान मंदिरात पोचलो बाई मस्त हनुमानजीचे दर्शन वर्शन केले आणि मग निघून गेलो बाई बाहेर निघून गेलो मस्त हवा हवा चालू होती. आणि मग थोडा वेळ थांबलो मंदिरात आणि मग येऊन गेलो घरी आणि घरी येऊन साला पाहिलं एवढं सारं पाणी जमा राहते. मग मला गुपचूप खायची होती गुपचूप खाल्लेलं रात्री बनवलं होतं मस्त मसाले भात म्हणलं जमलं बाई म्हणलं आज